नमस्कार. स्वामी प्रसाद किचनमध्ये आपलं मनःपूर्वक स्वागत आहे. आज आपण मकर संक्रांती विशेष तीळ आणि गुळाचे कुरकुरीत चिक्की कशी बनवायची ते आपण या रेसिपीमध्ये बघणार आहोत. तर ही चिक्की एकदम संपेपर्यंत चिकट किंवा कडक अजिबात होत नाही. याचं कारण म्हणजे योग्य प्रमाणात गूळ व त्याची चाचणी. त्यामुळे चिक्की हे भरपूर दिवस टिकते आणि एकदम खुसखुशीत होते. तर सध्या थंडीचे दिवस आहेत. या थंडीच्या दिवसामध्ये तीळ खाल्लेले आपल्या शरीरासाठी खूपच चांगलं आहे. त्यामुळे या गुळामध्ये भरपूर तीळ घालून तुम्ही अशा प्रकारची तुम्ही चिक्की करून बघू शकता. चला तर मग वेळ न घालता आपण रेसिपीला सुरुवात करूया. जर तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील, तर माझ्या स्वामीप्रसाद किचन या चॅनलला तुम्ही एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा. एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीमध्ये आणि एकदम पटकन होणारी ही चिक्की आहे. एक 10 ते 15 मिनिटांमध्ये ही चिक्की बनवून तयार होते. तर आपल्याला चिक्की बनवण्यासाठी लागणारं साहित्य बघूया. तर इथे मी एक मोठी वाटी तीळ घेतलेले आहेत. 1.5 वाटी गूळ घेतलेला आहे. तर आपण 1 वाटी जर तीळ घेतलेला असेल, तर 1.5 वाटी आपल्याला या चिक्कीसाठी गूळ घ्यायचा आहे. तूप आणि 1-2 चिमूट खाण्याचा सोडा घेतलेला आहे. तर इथे आपण साहित्य बघितलेलं आहे. तर आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी गॅसवर कढई ठेवलेली आहे. कढई छान गरम झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये तीळ घालून छान आपल्याला या तिळाला भाजून घ्यायचं आहे. तर तीळ भाजताना आपल्याला एकदम मंद गॅस करूनच आपल्याला छान खमंग तीळ भाजून घ्यायचे आहेत. या तिळाला आपल्याला एकदम छान सतत हात हलवत राहायचा आहे. म्हणजे तीळ हे सगळेच आपले व्यवस्थित भाजले जातात. तर इथे आपले छान तीळ चटचटायला लागले आहे आणि छान आपले हे तीळ एकदम खमंग भाजले गेलेले आहेत. तर या तिळाचा कलर पण छान चेंज झालेला आहे. तर इथे आपले एकदम परफेक्ट आपले हे तीळ छान भाजले गेलेले आहेत. तर हे तीळ भाजताना एकदम जास्त तीळ भाजायचे नाहीत. तीळ जास्त जरी भाजलात तुम्ही तर कडवट लागण्याची शक्यता असते. म्हणून तीळ एकदम व्यवस्थित आपल्याला परफेक्ट असं तीळ भाजून घ्यायचं आहे. तीळ जितका खमंग भाजसाल तितका आपल्याला हे तिळाची वडी एकदम खमंग लागते. तर हे तीळ छान भाजल्यानंतर आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. तर हे तीळ बाजूला थंड करण्यासाठी काढून ठेवलेलं आहे. तर आपल्याला गुळाचा पाक करायचाच आहे, पण त्याच्या आधी आपल्याला ज्याच्यावर वडी थापून घ्यायचं आहे, त्याला आपल्याला तूप लावून घ्यायचं आहे. तर इथे मी एक पोलपाट घेतलेला आहे आणि त्याला एकदा अर्धा चमचा तूप लावून छान त्या पोलपाटला पसरवून घेतलेलं आहे. तर आपल्याला हे वडी लाटायची आहे, म्हणून मी लाटण्याला पण तूप लावून घेणार आहे. तर तुम्ही पोलपाटला लावण्यापेक्षा एखाद्या पाटाला पण तूप लावून घेतलात तरी पण चालतं. आपल्याला ज्याच्यामध्ये आपल्याला हे वडी सेट करून घ्यायचं आहे, आपण त्याला तूप लावूनच आपल्याला हे वडीचं मिश्रण आपल्याला घालून घ्यायचं आहे. तर इथे मी पोलपाटला आणि बेलण्याला तूप लावून घेतलेलं आहे. तर मी हे वडी या पोलपाटवर लाटून घेणार आहे. तुम्हाला समजेलच पुढे व्हिडिओमध्ये मी याच्यावर कशी वडी लाटून घेणार आहे ते. हे तयारी आधी करण्याचं कारण म्हणजे गुळाचा पाक एकदम पटकन होतो तयार आणि एकदम आपल्याला तूप लावून ते गुळाचा पाक याच्यावर उजीपर्यंत ते चाचणी एकदम कडक होते. म्हणून अगोदरच आपण हे लाटणीला आणि बेलण्याला तूप लावून घेतलेलं आहे. चला तर मग आपण पाक करायला घेऊ. तर इथे गॅसवर मी कढई ठेवलेली आहे. कढई छान गरम झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये 1 चमचा तूप घालून घ्यायचं आहे आणि आपण जे 1.5 वाटी गूळ घेतलेला आहे, ते गूळ आपण या तुपामध्ये घालून घ्यायचं आहे. या स्टेजला आपल्याला गॅस बारीक करून याच्यामध्ये छान गूळ विरघळून घ्यायचं आहे. गूळ घातल्यानंतर इथे 1-2 चमचे आपल्याला याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे. पाणी घातल्यामुळे हे एकदम आपल्या वडीला एकदम कुरकुरीतपणा छान येतो आणि वडी ही चिवट होत नाही. म्हणून गूळ घातल्यानंतर इथे 1-2 चमचे पाणी घालून घेतलेलं आहे मी आणि छान आपल्याला या गुळाला एकदम मंद गॅसवर आपल्याला हे गूळ विरघळवून घ्यायचं आहे. तर एक 2 ते 3 मिनिटांमध्ये छान आपला पाक विरघळला गेलेला आहे आणि छान या पाकाला उकळी पण आलेली आहे. तर इथून आपल्याला आणखीन 2 मिनिटं ह्या गुळाला छान शिजवून घ्यायचं आहे. तर इथे आपले गूळ विरघळताना एक 3 मिनिट लागलेले आहेत आणि शिजवताना 2 मिनिट लागलेले आहेत. तर इथे आपण बघूया, एक चेक करून बघायचं आहे, की आपल्याला गूळ आपला एकदम व्यवस्थित शिजला गेलेला आहे का नाही. तर इथे मी 1 वाटी पाणी घेतलेलं आहे. त्या पाण्यामध्ये एक 2 ते 3 थेंब आपल्याला एक गुळाचा पाक घालून घ्यायचा आहे. तर इथे बघितलात तुम्ही एकदम व्यवस्थित आपल्याला हे पाक झालेलं नाही. एकदम जेलीसारखा झालेला आहे.
तर आपल्याला एकदम कडक कुरकुरीत आपल्याला वडी करायचं आहे म्हणून आणखीन थोडं एक 2 ते 3 मिनिटं या पाकाला असंच मंद गॅसवर शिजवून घ्यायचं आहे. एक 2-3 मिनिटांनं आपण आणखीन एक वेळेस चेक करून बघितलेलं आहे. त्या पाण्यामध्ये एक 2 ते 3 थेंब पाक घालून घेतलेला आहे. तर बघितलात आपण इथे असे एकदम कडक कुरकुरीत असे हे आपले मस्त पाक झालेला आहे. तर आपला इथे परफेक्ट हा पाक झालेला आहे. तर आपल्याला या स्टेजला आपल्याला इथे आपण जे तीळ भाजून घेतले होते, ते तीळ आपण याच्यामध्ये घालून घेऊया. हे तीळ आपल्याला या पाकामध्ये एकदम छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथे हे पाक आपला एकदम व्यवस्थित झाल्यानंतर मी इथे खाण्याचा सोडा घातला होता. ते माझा व्हिडिओ स्किप झालेला आहे. खाण्याचा सोडा घालूनच आपल्याला याच्यामध्ये तीळ घालून घ्यायचं आहे आणि एकदम व्यवस्थित, एकदम फटाफट आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तूप लावून घेतलेल्या पोलपाटावर आपल्याला हे मिश्रण ओतून घ्यायचं आहे. तर हे मिश्रण गरम-गरम असतानाच आपल्याला पसरवून घ्यायचं आहे. तर इथे मी एक बेलणं घेतलेलं आहे, ज्याला आपण तूप लावून ठेवलं होतं. त्याने आपल्याला हे बेलण्याने पसरवून घ्यायचं आहे. म्हणजे वडी ही एकदम छान व्यवस्थित सेट होते. तर ही लाटताना तुम्हाला जशी जाड किंवा पातळ चिक्की पाहिजे असेल, त्या पद्धतीनेच तुम्ही हे लाटणीने लाटून घ्यायचं आहे. तर इथे आपली चिक्की ही लाटून झालेली आहे. एक कोमट असतानाच आपल्याला या चिक्कीला आपल्याला छान असं खाचा पाडून घ्यायचा आहे, म्हणजे आपल्याला कट करून घ्यायचं आहे. थंड झाल्यानंतर अशा पद्धतीने कट अजिबात करता येत नाही. म्हणून हे मिश्रण कोमट असतानाच आपल्याला याच्या छान एकदम खाचा पाडून म्हणजे असं आपल्याला कट करून घ्यायचे त्या वड्या. हे बघा अशा पद्धतीने आपण लाटून आणि एकदम व्यवस्थित आपल्याला अशा पद्धतीने याला छान खाचा पाडून किंवा याला छान चिक्क्या कट करून घेतलेल्या आहेत. तर ह्या चिक्क्या कट करून झाल्यानंतर आपल्याला एक अर्धा तास किंवा पाऊण तास आपल्याला याला असंच ठेवून द्यायचं आहे. म्हणजे ह्या थंड झाल्यानंतर आपल्या चिक्क्या एकदम व्यवस्थित परफेक्ट निघतात. पण तुम्ही लक्षात ठेवा हे गरम-गरम असतानाच आपल्याला या चिक्क्या लाटून आणि कापून घ्यायच्या आहेत. म्हणजे थंड झाल्यावर आपल्याला हे एकदम व्यवस्थित कापता पण येत नाहीत आणि लाटता पण येत नाहीत. तर इथे एक अर्धा तास झालेला आहे. तर आपण चिक्क्या एका उलथण्यानं काढून घेऊया. तर इथे एकदम छान उलथण्यानं आपण ही चिक्क्या काढून घ्यायच्या आहेत. तर बघितलात तुम्ही एकदम पटकन निघत आहेत ही चिक्क्या. कारण आपण या पोलपाटला तूप लावून घेतलं होतं म्हणून एकदम व्यवस्थित पटकन हे चिक्क्या निघत आहेत आपल्या. तर इथे आपले एकदम व्यवस्थित परफेक्ट आपले हे चिक्की बनवून तयार झाले आहेत. तर इथे मी सगळ्याच चिक्क्या आपण एका उलथण्याने सगळ्याच काढून घेऊया. तर ही वड्या एकदम सहज निघतात. थोडंसं असं उलथण्याने आपण थोडंसं वरच्या बाजूला त्याची साईड केली, की आपले हे वडे एकदम परफेक्ट, एकदम छान निघतात. तर इथे मी सगळ्याच वड्या या पोलपाटच्या काढून घेतलेल्या आहेत. तर हे सगळ्याच वड्या आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. तर बघितल्यात या वड्याचं टेक्स्चर पण किती सुंदर आलेलं आहे आणि वड्या पण एकदम परफेक्ट बनून आपल्या तयार झालेले आहेत. तर एकदम सोप्या पद्धतीमध्ये हे वड्या केलेल्या आहेत. फक्त एक 20 मिनिटामध्ये हे वड्या बनवून तयार होतात. तर अशा प्रकारे आपण मकर संक्रांत स्पेशल आपण तिळाची चक्की कशी बनवायची ते आपण या रेसिपीमध्ये बघितलेले आहेत. तर इथे मी पारंपरिक पद्धतीने केलेले आहेत तिळाच्या आणि गुळाच्या चिक्की केलेली आहेत. तर आमच्याकडे भरपूर प्रमाणात हे मकर संक्रांतीला तिळाच्या आणि गुळाच्या चिक्क्या केल्या जातात. तुम्हाला यातली एक मी चिक्की तोडून दाखवणार आहे. तर बघितलात एकदम कुरकुरीत आणि एकदम परफेक्ट आपली ही तीळ आणि गुळाची चिक्की बनवून तयार झालेली आहे. तर अशाच नवीन-नवीन रेसिपीसाठी तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल, तर स्वामी प्रसाद किचन या चॅनल तुम्ही एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा. धन्यवाद.